दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये, भूषण आणि विशाल. विशालला फार चांगली बॅटिंग केली मागील मॅच मध्ये. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत. दुर्बा 11 क्रिकेट संघ सावले आयोजित माननीय श्री गणेशदादा मोडक यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून उभारण्यात आलेली शृंखला, या शृंखलेतील आजचा अंतिम दिवस. खरं तर आज दादांचा वाढदिवस. दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. जबरदस्त मेहनत राहिली या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. खरं तर संपूर्ण दुर्बा 11 क्रिकेट संघ सावलेचे आणि त्यानंतर केटीसी लाईव्ह इव्हेंटनं देखील गेले 3 दिवस एक फार अप्रतिम कामकाज पाहिलं या स्पर्धेमध्ये. अजिंक्य पवार आणि टेक्निकल टीम, आज निशू बागडे टेक्निकल रूममधून ऑपरेट करत असताना या दोनही कॅमेरामॅनचं देखील मी मनापासून कौतुक करतोय. त्यानंतर ज्यांच्यामुळे या स्पर्धेमध्ये समालोचनाची संधी मिळाली ते आमचे अजय डायरे सर, यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कोणतीही स्पर्धा असो, खरं तर आमच्यावरती असलेलं प्रेम अजय डायरे सरांचं, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. अंपायरच्या भूमिकेमध्ये असलेले सर्व अंपायरचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे डीजे मास्टर देखील, यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. प्रत्येकाची मेहनत आहे ही स्पर्धा सुखरूप होण्यासाठी. पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर, आडवा बॅटने कडवा प्रहार, मिड विकेट मध्ये बॉलला मिळाली आहे लांबी, मिळाली आहे रुंदी, बॉल होतोय छूम अंतर, सीमा पार येतोय षटकार. पहिल्याच बॉल मध्ये बॅट्समन भूषणच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. आकाशचं स्वागत केले या बॉलवरती. टॉस जिंकल्यानंतर तुम्ही फिल्डिंग घेतले, परंतु आमच्या बॅटिंगचा दम दर्जा दाखवत असताना पहिल्याच बॉल मध्ये. बॉल नंबर 2 घेऊन तयार प्रेशर मध्ये. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुटचा बॉल कमबॅक केला मिड ऑन मध्ये. जर बॉल कलेक्ट झाला असं व्यवस्थित तर रनआउटची दाट शक्यता होती. मिस फिल्डिंग होत असताना मिड ऑन मध्ये मिस फिल्डिंग झाली. त्यानंतर काऊ कॉर्नर झोन मध्ये देखील मिस फिल्डिंग, त्याचा कित्येक फायदा जास्त झालेला नाही. एकच धाव मिळाली, एकच्या मदतीने धाव संख्या 7 त्या आकड्यावरती. बॉल व्यवस्थित गॅदर केला असताना मिड ऑन मध्ये तर रनआउटची संधी क्रिएट झाली असती. जर तरचं समीकरण. तिसरा बॉल घेऊन तयार आकाश. ऑन स्ट्राईकला विशालसाठी बॉल हवेमध्ये आणि ते दुसऱ्या अटेम्प्टला एक टप्पा घेत बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डायव्हिंग एफर्ट्सची आवश्यकता होती. टेनिस क्रिकेटमध्ये देखील डायव्हिंग कॅचेस तुम्ही पाहिल्यात. क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा कणा आहे. खरं तर तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं ना तर तुम्ही जिंकण्याच्या स्थितीमध्ये निश्चितच असता. कोलात टाकलाय बॉल, अनस्टॉपेबल होता बॉल. मिसाईल यारकर बॅकअप चांगल्या रीतीने आलाय. हलकीशी मिसफिल्डिंग, पुन्हा एकदा रन मिळते या बॉलवरती. पुन्हा एकदा एक चांगले बॉल डिलिव्हर करतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर योग्य त्या लाईनवरती बॉल हिट करण्याचं काम करतोय आकाश. 9 धावा, बॉल संपले 4 बॉलमध्ये 9 धावसंख्या. 3 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला होता धोत्रे संघानं. अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा विशालसाठी. मेजवानी होती पूर्ण करत असताना परिपक्वता दाखवतोय. मॅग्निफिशंट बॅटच्या रदार मध्ये दिलाय फेकून मिड विकेटला. बॉल पुन्हा एकदा जातोय सीमापार षटकार. भरपूर साऱ्या धावा आल्यात, 15 धावा आहेत. हा बॉल चांगल्या रीतीने बॅटची कडा घेतली आहे. पुन्हा ऍक्शन रिप्ले फटका केलायचा होता विशालला, परंतु यावेळी लाईन मध्ये थोडासा बदल केला आकाशनं आणि बॅटची कडा घेत विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल फलंदाज बाद विशाल. न्यू बॅट्समन इन मिलिंद, हार्ड हिटर बॅटर श्री कांबा प्रसन्न मार्केवाडी बी संघाकडून. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर.
एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या अंकावरती. एक गडी बाद झालाय नुकताच विशाल. भूषण ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वरती हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. स्लॉटमध्ये बॉल हवेमध्ये एक टप्पा घेत तिथे मात्र बॉल टर्न निर्माण करतोय. क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे. थर्ड मॅन झोन मध्ये बॉल अडवला जातोय तोपर्यंत मिळते ती धावसंख्या 2. सतरा धावा धाव फलकावरती. 3 षटकांमध्ये बॅलन्स टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. टॉस गमावलाय मार्केवाडी बी संघानं आणि असं असताना पहिल्या षटकात सुरुवात चांगली मिळाली आहे. मागील मॅचमध्ये सुरुवात चांगली परंतु मधल्या फलीमध्ये थोडासा थांबला होता मार्केवाडी बी संघ. आता या मॅचमध्ये या मिडल ऑर्डरच्या षटकात फार चांगला खेळ करणं गरजेचं आहे. 17 धावा धाव फलकावरती असताना यार्कर लेंथ जबरदस्त बॉल होता. वेगवान यार्कर. तेज तरार यार्कर होता. मिस फिल्डिंग केली आहे क्षेत्ररक्षकानं आणि तिथे धावा मिळाल्या 2. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोचते ती 19 या अंकावर. 19 धावा धाव फलकावरती. हर्षद बॉलिंग मार्क वरती नंबर 2 मध्ये. फार चांगले बॉल डिलिव्हर्ड करतोय. बॉल पडल्यानंतर खालीच राहतोय. समरीन डिलिव्हरी फ्लिपर टाइप न बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. बराचशा कालावधीतून निर्धाव चेंडू येतोय. निर्धावानं धावसंख्या 19 वरती स्थिर. बॉल संपलेत 3. 9 बॉलचा उर्वरित अजून एक खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 19. हर्षदचा नेक्स्ट बॉल. भूषणसाठी कट करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल होता. वेगवान बॉल. बॅटचा फ्लो ओपन होण्यापूर्वीच बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पेसनं बीट केला बॉल फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19च्या घरामध्ये. बॉल शिल्लक येते 2 या षटकातील. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आहे भूषणचा. आता स्टेबल ठेवलंय क्रीज वरती. जखडून ठेवलंय. थांबून ठेवलंय या षटकामध्ये. खरं तर हर्षदनं भूषणला. भूषणच्या बॅटमधून एक षटकार आला पहिल्याच बॉलमध्ये या इनिंगचा. सांगता करत असताना या षटकाची जबरदस्त पद्धतीनं. अकुटाप्याचा बॉल आहे. समोरच्या दिशेनं फिल्डर आहे उपस्थित. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडला कॅच लॉंग ऑफ मध्ये. महत्वपूर्ण धक्का. भूषण हॅज टू डिपार्ट. भूषण बाद झालाय. प्रेशर होता. निर्धाव चेंडूचा प्रेशर होता आणि त्या प्रेशर रिलीजात्मक साठी हा फटका खेळला भूषणनं आणि तिथे आपली विकेट गमावत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. कमबॅक केलाय षटकामध्ये. पहिल्या षटकात होत्या 15. या षटकात आल्या फक्त आणि फक्त 4. टोटल 19 धावा आहे 2 षटकांमध्ये. मागील मॅचमध्ये देखील अडखळला होता. पहिल्या षटकात जबरदस्त सुरुवात मिळाली आणि या षटकात खरं तर कमबॅक करून दिला पुन्हा एकदा हर्षदनं. आता एक षटक फार महत्वपूर्ण असेल ते दोनही संघांसाठी. दोन षटकांमध्ये धावसंख्या 19. अंतिम आणि स्लॉकचे षटक डेथ ओव्हर घेऊन आलाय बॉलिंग मार्क वरती करण. फार महत्वपूर्ण षटक आहे. 2 षटकात 19 हार्ड हिटर बॅटर ऑन स्ट्राइक मिलिंद. नॉन स्ट्राइक वरती अक्षय. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅटनं लॉंग लेग मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एक तर कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु थांबवलाय. दुसरी देखील सहजरित्या होऊ शकली असती का असा प्रश्न मनामध्ये होता मिलिंदच्या देखील परंतु तू मय कॉलिंग चांगलं असणं गरजेचं आहे. तालमेल 2 फलंदाजांमध्ये असणं गरजेचं आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 20 धावा धाव फलकावरती. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट तुम्ही पाहिला. दुसऱ्या षटकामध्ये
शांत क्रिकेट आणि तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल देखील शांतमय पडलाय खऱ्या अर्थानं बॅटिंग मार्कवरती श्री कांबाय प्रसन्न मार्कवाडी बी संघासाठी. धीम्या गतीचा बॉल व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. ताकद जनरेट करायची होती या फटक्यामध्ये, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आता उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. 4 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल श्री कांबाय प्रसन्न मार्केवाडी बी संघ. परंतु या 4 बॉलमध्ये कमीत कमी जर धावा दिला गोलंदाजानं तर एक फार चांगला कमबॅक ठरेल या मॅचमध्ये टीम धोत्रे संघाचा देखील. कट करण्याचा प्रयत्न होता. अनस्टॉपेबल बॉल समजत नाहीये फलंदाजाला. आणखी एक निर्धाव बॉल आलाय. रनआउटची संधी आहे. रेफर केलाय पंचांनी. 2 तर कंप्लीट केलाय तिथे. नॉन स्ट्राईक एंड वरती रनआउट साठी पंचांनी हा डिसिजन रेफर केलाय. दोन कंप्लीट झाल्यात. बॅटर आपण थोडं थांबायचंय. एकही धाव नाहीये. पहिल्याच धावेसाठी रनआउटच्या स्वरूपात नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज बाद होतोय. अक्षय इथून बाद होतोय. बॉल संपले त्या षटकातील. स्वप्नील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 3 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये ऑनफिल्ड अंपायर केतन धुले आणि त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायर नरेशजी मिनमिने सर. हे दोनही हरेश धुले अंपायरच्या भूमिकेमध्ये. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. शपो लावून हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज नो मॅच लँड रिझन मध्ये बॉल पडलाय डीप फाईन लेग मध्ये. बॉलला उचललाय क्षेत्ररक्षकानं. 2 तर कंप्लीट केल्यात. तिसरीसाठी निघाला होता फलंदाज. धाव होऊ शकली असती परंतु मिलिंदनं थांबवलं, कारण मिलिंदला स्ट्राईक हवी आहे उर्वरित या 2 बॉलमध्ये. धावसंख्या जाऊन पोचली ती 22 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मिलिंद ऑन स्ट्राईक. एखादा मोठा फटका हवाय मिलिंदच्या बॅटमधून. फिनिशिंग टचेस हवेत मार्केवाडी बी संघासाठी आणि इथे देखील निर्धाव बॉल. एका बॉलचा आता खेळ बाकी. 7 धावा खर्च करत कमबॅक केलं या मॅच मध्ये पुन्हा एकदा धोत्रे संघानं. आता येणारे 18 बॉल गरज आहे ती 23 या धावसंख्येची.
18 बॉल 23 लक्ष लक्ष छोटं नाहीये, लक्ष मोठंही नाहीये. बॅलन्स टार्गेट सेट केलाय बॅटिंग मार्क वरती. प्रथम बॅटिंग करत असताना श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी संघानं मागील मॅच मध्ये धावा डिफेंड केल्या श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी संघानं. परंतु मागील मॅच मध्ये देखील धावा चेस केल्या अगदी सहजरित्या त्या धोत्रे संघानं. म्हणजे आता एका संघाला इथून पराभवाच्या छायेत जावं लागेल, परंतु आता प्रयत्न कोणता संघ अंतिम क्षणापर्यंत करेल यावरती देखील आता लक्ष देणं फार गरजेचं आहे. 18 बॉल 23 लक्ष मापक असं आहे, परंतु क्रिकेट खेळामध्ये जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत लक्ष पूर्ण होत नाही. आणि जोपर्यंत खऱ्या अर्थानं गोलंदाज स्वतःवरती विश्वास देखील ठेवत नाहीत ना, त्यावेळी देखील धावा अगदी सहजरित्या होतात. परंतु आता गोलंदाजीवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. पराभव पहिल्यांदा रनात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. आणि मनानं पराभूत झालेले माणसं रनात कधीच जिंकत नाहीत, आणि मनानं जिंकलेली माणसं रनात खरं तर कधीच पराभूत होत नाहीत. हा देखील एक इतिहास आहे. आणि आता 23 धावा वाचवण्यासाठी एका संघाला सामना खऱ्या अर्थानं धावा जमावायच्या 23 आणि एका संघाला सामन्यामध्ये जिंकण्यासाठी धावा वाचवायच्या 23. हेच तर खऱ्या अर्थानं गणित आहे. धावांसाठी संघर्ष असतो, दोन गावांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो, दोन संघ एकमेकाच्या विरोधात खेळत असतात. आणि अशा परिस्थितीत जिंकण्यासाठीच खेळतात दोनही संघ. आता एकीकडे 23 वाचवायच्यात तर एकीकडे करायच्यात त्या 23. काय होईल या मॅच मध्ये? सुरुवात चांगली जर मिळाली श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी संघाला तर हा सामना ते जिंकू शकतात. जर धोत्रे संघाला देखील सुरुवात चांगली मिळाली तर ते सामना देखील जिंकू शकतात. हे जर समीकरण सोडव्यात मैदानाच्या आतमध्ये. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. KTC लाईव्ह इव्हेंटद्वारे जोडलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं देखील मी सहर्षमय स्वागत करतोय. आपण पाहताय करतर दुर्वा 11 क्रिकेट संघ सावले आयोजित सावले चषक माननीय श्री आदरणीय गणेश काशीनाथजी मोडक करतर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सावले इदवली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साकारलेला क्रिकेटचा खऱ्या अर्थानं महाकुंभ मेला. आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येकाचं हार्दिक असं स्वागत. 18 बॉल 23 टार्गेट 23 या धावसंख्येचं. ऑन स्ट्राईक गणेश रसाल, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आकाश ही सलामीची जोडी. गेम इज ऑन, टार्गेट इज ऑन. पहिलाच बॉल घेऊन तयार. पहिलाच बॉल अक्रॉस बॅट स्वीप करत असताना वॉट अ डायव्हिंग एफर्ट्स, परंतु बॉल निघून गेलाय. चकमक देत असताना क्षेत्ररक्षकाला प्रयत्न चांगले होते, परंतु त्यावरून फटक्याचा वेग जास्त होता. बॉल निघून गेलाय लॉंग लेग सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतो चौकार. फटका अप्रतिम होता, ताकद जनरेट केली होती. स्वीपचा फटका गणेश रसाल यांच्या बॅट मधून लॉंग लेग सीमा पार बॉल चौकार. अंपायरची भूमिका या स्पर्धेमध्ये गेले 3 दिवस दाखवले. त्यानंतर प्रत्येक व्हेरिएशन मध्ये विकेट काय बिहेवियर करते मैदानाच्या आतमध्ये, काय सिच्युएशन मध्ये भरले ही विकेट, कोणत्या व्हेरिएशन भरले, सर्व काही माहिती आहे. आणि स्वीप करत असताना चौकार. दुसरा बॉल स्लॉट मध्ये, स्लॉट पार्किंग प्लॉट मध्ये जनरेट करत असताना गणेश रसालचा तडाखा. दॅट शूज A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दहा धावा धावफलकावरती 2 बॉल मध्ये आकस्मित हल्ले चढवले फलंदाज बॅटर गणेश रसालनं आणि दाखवला बॅटचा दम. ते बीचचं टार्गेट आहे आणि सुरुवात तर अप्रतिम मिळाली आहे धोत्रे संघाला. तिसरा बॉल लीव करत असताना कोणती जोखीम पत्करवलेली नाहीये. इथून मात्र डॉट बॉलचा इशारा आलाय ऑफिशियल केतन दुले यांच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 10. 23चा लक्ष, आता 13ची आवश्यकता. 15 बॉल शिल्लक आहेत. या 2 मोठ्या फटक्यानं मॅचची हवा खऱ्या अर्थानं पूर्णपणे सोडत असताना क्रिकेट आहे, कधी काही घडू शकतं. डेड बॉलचा इशारा. रनअप मध्ये अडथळा आलाय बॉलिंग मार्क वरती. भूषणला प्रेशर आहे. निर्धाव चेंडू जरूर आलाय, परंतु या अगोदर 2 मोठे फटके आलेत. सामन्यात जीवित राहण्यासाठी आता प्रत्येक बॉल चांगला फेकणं गरजेचं आहे. तो श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी संघाला. फुल टॉस बॉल, त्यावरती हुकचा फटका. गणेश रसालचा मोठा तडाखा. बॉल चाललाय सीमा पार. आणखी एक दर्जेदार आउट ऑफ द पार्क षटकार. काय फटका होता. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. नो बॉल साठी रिव्ह्यू, बीमर बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. अतिरिक्त उंचीवर हा बॉल होता का याची शहानिशा केली जाईल थर्ड अंपायरच्या भूमिकेत. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यूची मागणी केली आहे लगेचच बॅटिंग करणाऱ्या धोत्रे टीमनं.
सर्व काही चेक केलं जाईल. बॉल ड्रीप होत होता का याची देखील शहानिशा. त्यानंतर बॉल अगदी कमरेच्या वरती आहे का नाही. छोट्या शरीर यष्टीचे गणेश रसाल यावरती देखील शहानिशा खरं तर केली जाईल. टेक्निकल रूम मध्ये चिंताग्रस्त वातावरण. खरं तर काय निर्णय असेल याची शहानिशा. षटकार तर आलाय. जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अशा अवस्थेत फुलटॉस बॉल होता त्यावरती मोठा फटका. कदाचित भीमर बॉल जर मिळाला तर किमान 7 धावा मिळू शकतात. इट्स अ नो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन. इट्स अ नो बॉल. नो प्लस 7 धाब्यांचा बोनस आणि नेक्स्ट बॉल टाकावा लागेल फ्री हिट. म्हणजे या बॉल वरती आल्या टोटल 7 धावा ऑन फ्री हिट बॉल. गणेश रसाल ऑन स्ट्राईक. स्विचचा फटका. वन्स अगेन नो बॉलचा इशारा पंचांचा. इथे चुकी केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. नो प्लस 1 परत 2 धावा धाव फलकावरती. धाव संख्या 2 न पुढे जातीये. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 19च्या घरामध्ये. आता 4 ची आवश्यकता. 4 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑन फ्री बॉल पुन्हा फेकावं लागेल. चुकी केली आहे खरं तर भूषण देखील या मॅच मध्ये. बॉल संपले ते टोटल 3. पहिल्याच बॉल मध्ये 4. दुसऱ्या बॉल मध्ये षटकार. तिसरा बॉल निर्धाव आला आणि त्यानंतर चुका ज्या केल्यात भूषणनं या मॅच पासून संपूर्णपणे आता दूर नेऊन ठेवलंय ते फिल्डिंग करणाऱ्या श्री कांबा प्रसन्न मार्केवाडी बी संघाला. या मॅच मध्ये धोत्रे संघानं संपूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय. 2 भीमरच्या बॉल गोलंदाज बाद होतोय या मॅच मधून. नवीन गोलंदाज येतोय महेंद्र रिप्लेस बॉलर 19. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. नेक्स्ट मॅच चला स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या अगेन्स्ट आई भवानी धामोते. दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या. 4 ची आवश्यकता. बॅटची टॉप एज क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. पकडले सहजरित्या कॅच आणि फलंदाज आकाश मात्र होतोय बाद. रिप्लेस बॉलर आलाय बॉलिंग मार्क वरती. महेंद्र आणि इथून त्यानं एक सफलता मिळवून दिली ती श्री खांबा प्रसन्न मार्केवाडी संघाला. हर्षद जातोय नवीन बॅटर. 4 ची आवश्यकता इथून. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. धाव संख्या 19 अंकावरती. 4 ची अजूनही गरज असताना औपचारिकता बाकी आहे सामन्यामध्ये. विजयाचा चौकार येतोय हर्षदच्या बॅट मधून. डिफाईन लेग मध्ये हा सामना सहजरित्या जिंकलाय. एका षटकामध्ये हा सामना जिंकलाय. 23चं लक्ष गाठलंय. धोत्रे संघ जाऊन पोहोचला आजच्या अंतिम मॅच मध्ये. क्वालिफायर मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय धोत्रे संघ. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्या समोर येईल. एकीकडे असेल स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आई भवानी माता दामोते संघ. चला दोन्ही टीमचे कर्णधार लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूनं ज्या गोलंदाजानं कमबॅक केलं मॅच मध्ये. पहिल्या षटकात 15 आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्क वरती 4 धावा खर्च करत इकॉनॉमिकल स्पेल एक फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलं आणि बॅटिंग मार्क वरती देखील 4 धावा ज्यानं जमवल्या तो हर्षद ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला धामोते आणि अंजप दोनही संघाच्या कर्णधार आपण टॉस करण्यात या लगेच. कोणत्या प्रकारचा आपण टाइमपास करू नका. दोनही